नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर रुटीन वगैरे ब्लॉग नाही आहे. तर आज मी मिशोवरून काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. तर त्या पण मी दाखवणार आहे, शेअर करणार आहे. आणि त्याच्या आधी मला मीरा आणि पार्थच्या स्कूलसाठीचं प्रोजेक्ट करायचं होतं. तर एक तर पार्थचं करून झालं होतं, मीराचं राहिलं होतं. तर क्लासरूम डेकोरेशनसाठी काही गोष्टी बनवायला सांगितल्या होत्या टीचर्सने. तर त्याच बनवायच्या होत्या. तर मग मीराने तर बऱ्यापैकी स्वतःचं काम स्वतःच केलं होतं. थोडीफार हेल्प केली. पण पार्थचं मात्र प्रोजेक्टचं जे काही काम आहे ड्रॉइंगचं तर ते मीच करून घेतलं होतं. आणि याच्यानंतर मग मी मिशोमधून मी काही किचनसाठीच्या गोष्टी ज्या ऑर्डर केल्या होत्या तर त्या शेअर करणार आहे. अगदी युजफुल अशा आणि अगदी रिझनेबल प्राइसमध्ये पण भेटलेल्या होत्या. तर अशा काही वस्तू आहेत तर त्या मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर जवळपास मला 2-3 तास गेले या प्रोजेक्टसाठी, या ड्रॉइंगसाठी. आणि त्याच्यानंतर मग दुपारनंतर आणि हा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो दुपारच्या वेळेमध्येच केला होता मी, सकाळची सगळी आवरावर झाल्यानंतर. आणि मुलं काही घरी नव्हती, आता सुट्टी होती, पण ते दोघं जण पण बाहेर गेले होते. आणि मग त्यामुळे मी हे करण्यासाठी बसले होते प्रोजेक्टचं त्यांचं काम. आणि बाकीची पण जे शॉपिंग आहे तर त्याचं पण अनबॉक्सिंग वगैरे करायचं होतं, ते पण करावं म्हटलं. कारण मुलं घरी असली ना की टाइम होत नाही. कारण घरी असले तर त्यांना काही ना काहीतरी नवीन बनवायचं असतं, खायला द्यायचं असतं, किंवा त्यांचा पसाराही भरपूर होतो, तोही आवरायचं असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये टाइम भरपूर निघून जातो. मग या गोष्टी राहून जातात. कारण या ज्या वस्तू आहेत तर त्या मी मागवलेल्या बरेच दिवस झाले, पण तो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करायचा होता, पण काही टाइमच होत नव्हता. आणि आता इथे शाळांना थोडे सुट्ट्या असल्यामुळे आज थोडासा टाइम पण होता. आणि सकाळची पण आवरावर पटकन झाली. ऑफिसचं टिफिन असल्यामुळे पटकन सगळं आवरून सकाळी झालं होतं. मग म्हटलं चला आता प्रोजेक्टही बनवूया. कारण यासाठी बऱ्याचशा गोष्टी लागतात, साहित्य आणायला. आणि त्याच्यानंतर ते कट वगैरे करायला पण बराचसा वेळ लागतो. तर पाऊस असल्यामुळे ऍक्च्युली मी हे ब्लिंकिटवरूनच ऑर्डर केलेले पेजेस वगैरे. आणि काही गोष्टी मी जेव्हा बाहेर गेले होते तर तेव्हा आणल्या होत्या. कारण इतका पाऊस होता ना की बाहेर जाणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे हे साहित्य आहे तर हे मी आदल्या दिवशी आणून ठेवलं होतं सगळं. आणि काही जे राहिलं होतं ते मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं होतं. आणि त्याच्यानंतर आता प्रोजेक्टचं काम माझं आवरून झालं होतं. आणि हा जो टेबल होता त्याच टेबलवर मी सगळं जे साहित्य मागवलेलं होतं ऑर्डर केलेलं तर ते मी आता अनबॉक्सिंग करते. तर सगळ्यात आधी तर मी हे काही हुक्स आहेत तर ते मागवले होते. 2 प्रकारचे होते. एक असं स्क्रूवालं होतं, जसं खिळे जे असतात ना त्या शेपमध्ये, पण स्क्रूवालं होतं. आणि एक आहे ते हुक जे आहे यू शेपचं, तर त्या टाईपमधलं होतं. तर आणि किचनसाठी मी कर्टन मागवलं होतं. तर कर्टन अडकवण्यासाठी मी ते जे खिळे असतात ना त्या टाईपचं जे हुक आहे तर ते मागवलं होतं. तर हे जे हुक्स आहेत तर हे बऱ्यापैकी युजफुल असतात. तर मी कुठे कुठे यूज केलेलं आहे तर ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. तर ते तर मी दाखवेलच. पण आधी हे कोणती कोणती शॉपिंग आहे तर ती, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, किचन ओटा जो आहे तर हे नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे मग खालचा जो किचन ओट्याचा पार्ट आहे तिथे आपण ज्या पण काही वस्तू ठेवलेल्या असतात तर ते दिसताना इतकंसं व्यवस्थित नाही दिसत. आणि त्यामुळे मग म्हटलं तिथे कर्टन्सच मागवावा. हा खूप सुंदर कर्टन होता, व्हिडिओमध्ये पण खूप छान होता. त्याच्यावर स्पॅच्युला वगैरेचे डिझाईन होते आणि त्याचा रंगही अगदी फेंट खूप छान होता. त्यामुळे तो मागवला. आणि तो अडकवण्यासाठी मी ही जी वायर आहे तर ती मागवली होती. तर ती तार आहे त्याच्यामध्येच ती वायर बनवलेली आहे. आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झाला की कर्टन आहे तर तो थोडासा छोटा झाला. कारण मला अजून एक कर्टन मागवावा लागणार, तर तो पण मी ऑर्डर केला. तर तो जेव्हा पण येईल तेव्हा पण मी ते शेअर करेल. आणि हा जो आहे हा सिंगल कर्टन मी सध्या तात्पुरता तो लावून घेतला. आणि ही जी वायर आहे तर ती थोडी मोठी झाली तर ते थोडंसं ऍडजस्ट करून मी बसवून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर हे जे आहेत हे 2 वॉल हँगिंग आहेत, ज्याच्यामध्ये मी काही भरण्या वगैरे असतील किंवा डबे असतील तर ते ठेवता येतील. आणि त्याला खाली जे हुक आहे तर त्याच्यामध्ये मी काही उलटणे चमचे वगैरे जे काही घरात आहेत तर ते पण अडकवले जातील. किंवा
कप आहेत तर ते पण अडकवण्यासाठी होईल. तर खूप छान आहे आणि युजफुल आहे. मला थोडीशी साईज आहे त्याची तर ती छोटी वाटली, कारण याच्यामध्ये फक्त 3च भरण्या बसत होत्या. पण ठीक आहे, तेवढ्या तरी बसल्या. 2 आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान ॲडजस्ट झालं. आणि चमचे वगैरे जे आहे तर ते पण हँग करण्यासाठी माझ्याकडं आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर सारे चमचे होतात आणि खूप गर्दी होते, म्हणून मग हे दोन्हीकडे मिळून ॲडजस्ट केलं तर ते दिसायलाही व्यवस्थित दिसतं, किचनही छान दिसतं. तर इतक्याच वस्तू आहेत ज्या मी ऑर्डर केल्या होत्या. तर सर्वात आधी हे जे आहे हे हुक आहे, ज्याचा शेप जे आहे तर ते खिळ्यासारखं आहे पुढे आणि स्क्रू आहे तो. तर बघू शकता तुम्ही, ट्रान्सपरंट आहे त्यामुळं दिसायलाही भिंतीवर अगदी खूप खराब वगैरे नाही दिसत. आणि इथं मी जे चमचे अडकवण्यासाठी जे आधीचं वॉल हँगिंगचं होतं त्याच्याच बाजूला मी हे वॉल हँगिंगचं म्हणजे ते स्टिकर्स आहे ते पण हुक्सचं, आणि त्याच्याच बाजूला मी हे एक हुक लावलंय, कारण मला इथे जे आहे तर ते छोटंसं कॅलेंडर आहे जे किचनमध्ये असायलाच हवं. तर ते मी इथे अडकवणार आहे. तर त्याच्यासाठी मला एक हे हुक आहे तर ते लावायचं होतं. आधी जे कॅलेंडर आहे तर ते मी गॅसच्या बरोबर वरच्या साईडला होतं, पण ते भरपूर खराब व्हायचं, म्हणून मग मी हे एका साईडला लावून घेतलं. आणि जे वॉल हँगिंगसाठी जे 2 बॉक्स आहेत तर ते मागवलेत. तर ते मी एक समोर आणि त्याच्या साईडला असं दोन्ही साईडला मागवलं होतं आणि ते लावून घेणार आहे मी आता. आणि त्याच्यामध्ये पण मी बरण्या ठेवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर बरण्या माझ्याकडे आहेत ना त्या सेम, तर त्या थोड्या जास्त होत्या आणि त्या सगळ्या काही त्या दोन्हीमध्ये बसत नव्हत्या, म्हणून मग मी नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं, त्याच्यामध्ये मी चहा साखरेचे डबे ठेवून घेतले होते. आणि एका साईडला आहे ते तुपाचा एक डबा आणि तुपाची छोटीशी जी छोटासा एक डबा असतो आणि एक उभा असा स्टीलचा डबा जास्तीचं तूप काढलेलं असतं ते, तर ते ठेवून घेतलं होतं. आणि एक छोटीशी अशी माझ्याकडे पॉट होती मातीची, तर ती ठेवून घेतली होती मी. दिसायलाही छान दिसतं. पण मी आधी ऍडजस्ट करताना पाहिलं तर फक्त या 2 भरण्या बसत होत्या आणि मग तिसरी भरणी बसायला थोडा प्रॉब्लेम होत होता. मग मी नंतर ते पॉट काढलं, पण तेही काही ते ह्या ज्या भरण्या आहेत तर या भरण्या भरपूर आहेत माझ्याकडे आणि मग त्या काही सगळ्या इथे ऍडजस्ट होत नव्हत्या, म्हणून मग मी किचनवरच्या साईडला जे कपाट आहे, छोटंसं ऑर्गनायझर आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या सेम भरण्या एकाच ऑर्गनायझरच्या एका कप्प्यात बसवून घेतल्या. आणि इथं मी चहा साखरेचे डबे जे त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवले होते तर ते ठेवून घेतले. त्याच्यानंतर काही जे हे वेगळे जे हुक आहेत तर हे मी खिडकीमध्ये लावून घेतले, जेणेकरून मला तिथे चाव्या वगैरे अडकवण्यासाठी. काय होतं, चाव्या त्या खिडकीमध्ये ठेवल्या जातात किंवा कधी कधी मुलं घेऊन मग ते कुठेही ठेवतात, त्याच्यासाठी मी हे करून घेतलं होतं. आणि हा कर्टन बघू शकता तुम्ही, पूर्ण तर नाही दाखवलं मी, जितका कर्टन आहे तितकाच. आणि त्यानंतर हे जे आहे हे कपाटाला, मुलांचं जे कपाट आहे तिथे लावले हुक, जेणेकरून त्यांचे टाय आणि जे बेल्ट असतात युनिफॉर्मचे तर ते अडकवून ठेवलेत. कारण काय होतं, युनिफॉर्म जे आहेत तर ते जेव्हा पण साफ करून कपाटामध्ये ठेवले जातात तर ते त्याच्यामध्ये बेल्ट आणि हे टाय हे लवकर सापडत नाहीत, रोज सकाळी तोच गोंधळ राहतो, म्हणून मग मी हे सेपरेटली अडकवून ठेवलं, जेणेकरून सकाळी सकाळी घाई होणार नाही. आणि हे कर्टन्स आहेत तर ते पण लावून घेतलेले आहेत. तर असा एक छोटासा व्लॉग होता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.